चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 एक विचारू विचारा ना. तुम्ही माझ्यापासून कधी कुठली गोष्ट लपवली आहे? तुम्हाला काय वाटतं माझं लग्नाआधी मध्ये काय करू मला काही सुचत नाहीये. हो ना, मोबाईलवर फोन करते तर स्विच ऑफ येतो. 5 तास झाले आपण त्यांची वाट बघतोय. तुला काही खाऊन घे असं म्हणते तरी तू ऐकत नाही. अहो नाही नाही, मला खायची खरंच इच्छा नाहीये आता एकदा अण्णांना भेटायचं, भेटून त्यांना सांगायचंय राजीनामा परत घे. त्यांनी राजीनामा परत घेतला ना की मी जेवायला येईन हवं तर मुद्दाम. काकू तुम्ही असं करा, आज त्यांच्याकडे विषय नका काढू. तो अपसेट असतील ते, आज काहीच बोलू नका. हा पण नेमकं काय करायचं? मी निघतो आता, पण राजीनामा इथेच ठेवून जातोय. हा हा तू निघ. खूप लांब जायचंय ना तुला, उशीरही होतोय. नाही नाही, तो विषय नाहीये. मला खरं तर उद्या सकाळी पहाटेची फ्लाईट पकडून दिल्लीला जायचंय म्हणून. हा बरं, मी येऊ? हा. तुम्ही त्यांच्याशी उद्या बोला आणि त्यांना राजीनामा परत घ्यायला लावा. प्रयत्न करते मी. काल रात्री काही विचारलं नाही कारण तुमची मनस्थिती बरोबर नव्हती. पण आता मला सगळं नीट सांगा बघू. काय सांगू? तो पेपर ठेवा हो बाजूला जरा.
सांगा, गेले 4-5 दिवस असे शांत शांत का आहात? विचारात कसल्या? भवितव्याच्या. तुम्हाला नाही कळायचं. मला कळलंय. काल घरी वर्तक येऊन गेला. वर्तक? का? त्यात एवढं नवल वाटण्याचं काय कारण? नवल नाही, पण ते आता साहेब झालेत ना, वर्तक साहेब. मला नाही वाटत तो तुमच्याशी साहेबासारखा वागला असेल. आणि तरीही तुम्ही राजीनामा दिलात? तुम्हाला कसं कळलं? वर्तकने सांगितलं. काल रात्री तो तुमची इथे 11:30 पर्यंत वाट बघत थांबला होता. शेवटी राजीनाम्याचा कागद इथे ठेवून निघून गेला. आणि तुम्ही तो त्यांना इथे ठेवू दिला? हो, कारण तुम्ही राजीनामा देऊ नये असं मलाही वाटतं. ते आता शक्य नाहीये. का? अच्छा, म्हणजे तुम्ही मला निर्बुद्ध समजता. मला या विषयावर तुमच्याशी बोलायचं नाहीये. उगाच वाद नको. हे बघा, स्पष्ट बोला. स्पष्ट बोलू? ऐका, तुम्ही निर्बुद्धपणाच केला. कधी? ओरडू नका. हे सगळं 4 भिंतींच्या आतच राहायला हवं. आपण चाळीत राहतो, बंगल्यात नाही. तुम्ही मला निर्बुद्ध म्हणालात हे मी सहन करणार नाही. का म्हणाला तसं? तुम्ही तो कागद ठेवून घ्यायला नको होता. तेवढंच असेल तर आज परत पाठवा ना राजीनामा. तर मी करणारच आहे. करावंच लागणार आहे तुमच्या चुकीमुळे. असली चूक? हे बघा, मी वर्तकला चांगली ओळखते. त्याचं मला पटलं म्हणून. आणि माझ्या मनात काय चाललंय हे तुम्ही नाही ओळखलं. गेले 4 दिवस मी गप्प आहे याचा अर्थ माझं काहीतरी बिनसलंय हे तुम्हाला चांगलंच कळत असं. आणि मामला ऑफिसचा आहे. तुम्ही वर्तकला स्पष्ट शब्दात सांगायला हवं होतं, राजीनाम्याचा कागद मी ठेवून घेणार नाही, यांना आवडणार नाही. मी नाही तितका विचार केला. आणि मुळात तुम्ही ही नोकरी सोडू नये असं मलाही वाटतं. इतक्या वर्षाची, इतक्या चांगल्या पगाराची नोकरी. एवढं काही सोनं नाही लागलेलं या नोकरीला. हो, पण दुसरी मिळेपर्यंत ही नोकरी. नाही म्हणजे तसंही केलं असतं एक वेळ. म्हणजे अजून काही दिवस मी वर्तकांच्या हाताखाली काम करावं असं तुम्हाला? तुम्हाला वर्तकचा हेवा वाटतो का? आचरटासारखे फाटे फोडू नका. माझ्या ऑफिसमध्ये काम करण्यानं वर्तक आणि आम्हाला दोघांनाही मनस्ताप होतोय. हो, पण तो साहेबासारखा वागत नाही ना तुमच्याशी. हो, हाच तर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हाच. हे बघा, साहेबांनी साहेबासारखंच वागायला हवं. मी वर्तकांकडे राजीनामा पाठवला, त्यांनी तो मोठ्या साहेबांकडे पाठवायला. मध्ये भावना कशाला? तुमच्यासाठी. असं होतं तर आमच्या ऑफिसात पुन्हा नोकरी घ्यायचीच नाही ना. तुम्ही जर हे त्याला मोकळेपणानं सांगितलं असतं तर त्यानं ते मानलंही असतं. शक्यच नाही. मी त्यांच्या उत्कर्षाच्या आड कसा येऊ? वर्तकांना काय करायचंय ते त्यांनी ठरवलंय. मला काय करायचंय ते मी केलंय. वर्तक माझे मित्र, सखा, सोबती काहीही असू शकतात, पण बॉस मात्र नक्कीच नाही. नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? स्वस्त हात गेले 7-8 दिवस.
तुमचं नेहमीच तुला काही कळणार नाही. असं काही नाहीये. हा नोकरीचा प्रॉब्लेम आहे, तो मी सोडवेन. मला फक्त तुमचा सपोर्ट हवाय. सपोर्ट हवाय म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे हे दिवसभर जे चेहरा पाडून घरभर हिंडता ना तुम्ही, तसं हिंडायचं नाही. मला सांगायला काय जात? आजूबाजूचे लोक चौकशी करत असतात. शेवटी सांगून टाकलं 2 महिन्याच्या सुट्टीवर आहात. खोटं कशाला सांगितलं त्यांना? गरज काय होती खोटं बोलायची? तुम्हाला कल्पना नाहीये. स्वतःच्या नवऱ्यापेक्षा शेजारणीचा नवरा वेळेवर कामावर जातो की नाही याची जास्त उठाठेव असते या बायकांना. एकदा का तुम्हाला चांगलीशी नोकरी मिळाली ना, म्हणजे मी सुटलात म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? सुटलात म्हणजे काय? हे बघा, मी काही कुठला गुन्हा वगैरे केलेला नाहीये. काहीतरी लफडं केलं म्हणून माझी नोकरी सुटलेली नाहीये. मी स्वाभिमानानं ती सोडली आहे. तुमच्या लक्षात येत आहे का हे? त्याचा काय उपयोग? लोकांना सांगताना लोकांना नसेल, मला आहे. अहो अहो ऐका, एक मिनिट. हे काय? इंटरव्ह्यूला चाललात ना? मला कसं कळलं? न कळायला काय झालं? पेपरमध्ये जाहिराती धुंडाळत होता, तेवढीतले कपडे घातले, ओळखलं. मला CID मध्ये असायला हवं होतं. ऑल दी बेस्ट. निदान ही तरी नोकरी मिळू दे. निदान ही तरी म्हणजे? काही नाही, निघा तुम्ही. उशीर होतोय ना तुम्हाला. निघा. हॅलो. हा, इंदू बोलते. हरिओम. हरिओम. इंदू, मला अचानक असं तडकाफडकी बोलून घेतलं. मला काय तू तुला विचारतोय. हे बघ इंदू, तू जरी नाही सांगितलंस तरी तुझा चेहरा मला सगळं काही सांगतो. नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे हो ना? आज चला ना बाबा. हरिओम. हरिओम. हा, बोल. बाबा, तुम्ही काळजी करत बसाल म्हणून इतके दिवस तुम्हाला काही सांगितलं नाही. यांनी ड्राफ्टिंग कंपनीचा राजीनामा दिलाय 2 महिन्यात. अगं पण का? असं काय झालंय तरी काय? गाडी लावून घे सर. हे काय करते तू? सर कसे आहात? ही ठीक आहे. मला काय? सर तुम्ही नोकरी, मला खूप गिल्टी वाटतंय सर. का?
तुम्हाला गिल्टी का वाटते वर्धन? अहो तुम्ही काय केलंय? यू एन्जॉय युअर जॉब. सर ऍक्च्युली मला खरं सांगू का, मी खूप फ्री फील करतो. तुम्ही यात नका अडकू. विसरून जा की मी त्या ऑफिसमध्ये होतो. सर कसं शक्य आहे? तुमची खुर्ची बघितली की वर्धक हो, बदलणं हा जगाचा नियम आहे. आयुष्य कधीच निरंतर नसतं. तुम्ही निघा. सर मी सोडतो ना तुम्हाला. नको सर नको, मी जाईन बस. बरं मग काय आता, काय ठरवलं तरी काय? हा म्हणजे नोकरी शोधतायत दुसरी, मिळायला हवी. तू अगं या वयात दुसरी नोकरी इतकं सोपं आहे का ते? बाबा तोच विचार सारखा डोक्यात घोळतोय. शंतनूचं हे शिक्षण पूर्ण व्हायचंय, त्याच्या बोर्डिंगचा खर्च, इतर वाढणारे खर्च, तो जसा मोठा होत चाललाय तसा खर्च वाढत चाललाय. काय करावं सुचत नाहीये मला. बाबा माझं एक काम करा. बोल ना. अगवई आलात तुम्ही? कसा झाला इंटरव्ह्यू? अहो बेस्ट. काय काय विचारलं? काही विचारलं नाही. तर ड्राफ्टिंग कंपनी त्या म्हटल्यावर अजून काय विचारणार? म्हणाले पगार किती होता आणि अपेक्षा काय. म्हटलं की 2000 रुपये जास्त द्या. हा ते म्हणाले 6 महिन्यानंतर देऊ. ते म्हटलं ठीक आहे, मी 6 महिन्यानंतरच येतो. हो कमाल करता तुम्ही. हे असं कोण ऐकून घेणार आहे? ऐकणारा मिळेल तेव्हा बघू. बसा जरा. नको, उगाच आपल्यात भांडण होईल. मुळात आपल्याला नोकरीची गरज असताना अशा अटी घालायच्याच कशाला? अहो मिळेल ती नोकरी पदरात पाडून घ्यायची. शक्यच नाही. मला पटत नाही, पटू शकतच नाही. ठीक आहे, मला वाटेल ते करा. शेवटी माझ्या नशिबात जे लिहिलं असेल तेच होईल. तुमचं झालं की 1 कप चहा टाका माझ्याकडे. आज सासरे बुवा आले होते ना? तुम्हाला कसं कळलं? खंडीभर द्राक्ष पाहिली फ्रीज मध्ये. आले होते. काय म्हणत होते? तुमची नोकरी गेल्याचं सांगितल्याबरोबर कितीतरी वेळ गप्पच बसले होते. का सांगितलं त्यांनी? सांगायची गरज काय होती? ते का कुणी परकी आहेत का? काही बाबतीत ते परकेच आहे. तुमच्या माझ्यात कुणीही येऊ शकत नाही, येता कामा नये. त्याला काही व्यक्तींचा अपवाद असू शकतो असं मला वाटतं. काय करताय? अशा नोकऱ्या नाकारत राहिलात ना तर अशी रद्दीच विकावी लागणार. मनाजोगती नोकरी मिळेपर्यंत. हा तुमचा निव्वळ दुराभिमान आहे. मुळेच नाही. माझा स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास आहे. उद्या शंतनू पाचगणी येऊन घरी येईल ना तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं ना याची तयारी ठेवा. बस. पुन्हा तेच? मी काय अपराधावर केली आहे का? की लाच खाल्ली आहे मी? असं काय केलंय मी? हो 7 महिने झाले. परिस्थिती बघा, महागाई किती वाढली. शंतनूला तरी पाचगणीला ठेवायचं की नाही ठेवायचंय? अरे तुम पहिली गोष्ट म्हणजे हे असं डोळ्यातनं पाणी काढायची काही गरज नाही. तुमच्या नवऱ्यानं बागड्या नाही भरलेल्या किंवा अपघातात डोळा बांगडे झालेला नाही. पुरे करा. हरिओ 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 हरिओ. दादासाहेब या. काय दवाई बापू, कसे आहात? ठीक आहे. काय ग इंदू, तुझा चेहरा असा का पडलेला? तब्येत वगैरे ठीक आहे ना? भांडण वगैरे केली दोघांनी? काय हो?
गेले काही महिने नीट बोलणंही होत नाही आमचं. भांडण कसलं होणार? गेले काही महिने नीट बोलणंही होत नाही आमचं. भांडण कसलं होणार? अरे देवा. हो पण मी म्हणतो कित्येक महिने न बोलायला असं काय घडलंय तरी काय? काही नाही हो बाबा. मी पटकन चहा टाकते तुमच्यासाठी. तू थांब थांब, चहा राहू दे ग. काहीतरी मस्तपैकी गोडधोडच घेऊन ये. एक आनंदाची बातमी आणली मी. कसली बातमी? हो, इंदूसाठी नोकरी घेऊन आलोय. अगदी उद्यापासून सुद्धा जाऊ शकते ती. हा काय प्रकार आहे इंदू? मीच बाबांना सांगितलं होतं नोकरी बघायला. काही विचारावं असं नाही वाटलं तुम्हाला? मला विचारून काहीही फायदा होणार नाही माहित होतं. म्हणून हा परस्पर व्यवहार. नाही हो जावई बापू, हो घरातलाच व्यवहार आहे हा. बाबासाहेब मला माफ करा, पण मी तुमच्या मुलीला पोसू शकत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? स्पष्ट सांग. यांनी नोकरी केलेली मला चालणार नाही. मग तसं असेल तर दुसरी नोकरी बघा ना पटकन. लवकरात लवकर दुसरी नोकरी बघा. जावई बापू हो शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हं? मी काय म्हणतो जावई बापू, आता येईल ती नोकरी तुम्ही स्वीकाराच. तो संचित किती दिवस होणार नाही का? माझ्या सहनशक्तीचा अंत नका पाहू बाबासाहेब. हरिओ हरिओ. जावई बापू, अहो मुलीला एवढं शिक्षण दिलं ते कशासाठी? उद्या गरज पडलीस तर स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणूनच ना. हे सगळं तुम्हाला आत्ताच बरं सुचतंय बाबासाहेब? 19 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आजपर्यंत कधीही बोलला नाही तुम्ही. मी शेवटचं सांगतो, जर यांना नोकरी करायचीच असेल तर तुम्ही यांना खुशाल स्वतःच्या घरी घेऊन जा. या जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत यांनी नोकरी केलेली मला चालणार नाही. आलोच मी. हरिओ. हॅलो बाबा, इंदू बोलतीये. अहो एक आनंदाची बातमी आहे. यांना नोकरी मिळाली. अहो हो चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. होय हो बाबा, देवासमोर साखर ठेवली आणि मगच तुम्हाला फोन लावलाय. बरं 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 ठेवते आता, मला बऱ्याच जणांना फोन करायचा. बरं हा बाय. लत्तूला फोन केला पाहिजे. या महिन्याचा पगार. अगं बाई, इतके? ड्राफ्टिंग कंपनीपेक्षा 2000 जास्त आहेत. ते 16,000 आहेत. 6,000 मी माझ्याकरता ठेवले. म्हणजे पुष्कळचे खर्च आता मला बाहेरच भगवावे लागणार आहेत. त्यामुळे 6,000 लागतील मला. काय बोलताय तुम्ही? माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये इंदुमती. आजपासून तुमचं आणि माझं नातं संपलं. काय? लोकांना कळायला नको म्हणून मी हे घर सोडून जाणार नाहीये, पण आजपासून माझ्या करता या घरातलं घर पण संपलं.